नमस्कार मंडळी, आम्ही आपले कास्तकार या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहे कांद्याच्या शेतावर, जाणून घेऊया त्याबद्दल माहिती। साहेब तुमचं नाव सांगा बरं एक मिनिट। माझं नाव गजानन त्र्यंबक बनसो, राणा दिग्गी कोल्हे, तालुका चांदुरली, जिल्हा अमरावती। तुमच्याकडे शेती किती आहे? शेती माझ्या इकडे एकरभर आहे। 1 एकर शेती आहे। त्या शेतीमध्ये तुम्ही काय कांदा लावला नाही का? हो, कांदा लावला। साधारण कांदा किती तारखेला लावला? कांदा 10 जानेवारीला लावला। 6 जानेवारीला लावला, म्हणजे आज 4 महिने झाले या कांद्याला आहे ना। रोप कुठून आणलं होतं? रोप आपल्या मित्रानं दिलं तर। हां हां, मित्राकडून आणलं का? हां। तर तुम्हाला काय वाटतं हा कांदा तुम्हाला साधारण होईल किती? हा होईल 200 क्विंटलच्या जवळपास। हो, 100-150 क्विंटल। 100-150 क्विंटल। साधारणतः कांद्याला भाव काय चालू आहे माहिती आहे का? काय चालू आहे? आज कांद्याला भाव 18 ते 20 रुपये भाव चालू आहे कांद्याचा। याचा अर्थ तुम्हाला कांद्याचं उत्पादन जर अंदाजे पकडलं तर 150 क्विंटल म्हटल्यानंतर 3 लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न होऊ शकते। समाधानी आहे का तुम्ही याच्यात? लय समाधानी। हां, लय समाधानी। पहा मित्र, अशा प्रकारची यांची कांद्याची शेती। कांद्याची फुगवण पण पहा किती जबरदस्त आहे। हे पाटील बंधू प्रयोगशील कास्तकार असून त्यांची विविध पिकावर काही ना काही कार्यक्रम चालूच असतात। याला खत वगैरे कोणतं दिलं? खत शेणखत दिलं आहे फक्त। आणखी रासायनिक खत वगैरे नाही दिलं का? नाही, रासायनिक नाही दिलं। नाही का? नाही। काही स्प्रे वगैरे काढले का? स्प्रे काढले ना। हो का? 2 स्प्रे किती काढले? स्प्रे 3 स्प्रे काढले, कोर कराटे म्हणून। हां हां हां। एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक रायझरजी, ड्रिंचिंग केला। त्याला पाणी व्यवस्थापन कसं काय केलं? पाणी व्यवस्था पहिले 15-15 दिवसांनी केलं, हां हां। नंतर मग 8 दिवसानं, 10 दिवसानं। आणि पाणी कशाने दिलं? पाणी स्प्रिंकलरने दिलं का तुम्ही? नाही, पहिलं पट पाणी दिलं, 3 पाणी। हो का? स्प्रिंकलरनं दिलं। अशा प्रकारची यांची शेती मित्र हो। एका एकरात आज आपण पाहतो आहे तर 2.5 ते 3 लाखाचं जवळपास उत्पन्न घेणारे हे प्रगतिशील कास्तकार पाटील बंधू यांच्याशी आपण चर्चा करून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल अशी मी आपली आशा करतो। धन्यवाद।